करताना दिसते आपल्याला अंश 11 ही टीम. सचिन मास्टर ब्लास्टर टीम बॉलिंग करताना दिसेल. दोन्ही टीम मजबूत आहेत. इथपर्यंत दोन्ही टीम पोहोचले. दोन्ही टीमनी जबरदस्त प्रदर्शन केले या पूर्ण टुर्नामेंटमध्ये. एकता प्रीमियर लीग 2026 मध्ये. बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल. निशांत स्ट्राइक एंडला दिसतोय, चंदन नॉन स्ट्राइक एंडला दिसतोय. ही जोडी आपल्याला मैदानामध्ये दिसते आणि गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. कॅप्टन स्वतः येतोय अमोल. बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉलर आहे. फिल्डिंगची व्यूहरचना आपण जर पाहिली, मॅन्डेटरी पॉवरप्लेचं षटक आहे. सर्कलमध्ये जास्त फिल्डर दिसतात, डीपमध्ये फक्त 2 फिल्डर असतील, ज्यामध्ये एक दिसतो आपल्याला कौकानाच्या दिशेने फिल्डर आणि एक दिसतोय मिड विकेटच्या दिशेने. हे 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल घेऊन जाईल दोन्ही टीमला. ऑल द बेस्ट. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल ह्यावेळेस एज लागली होती. बॉल येतोय स्लिप मध्ये. चांगली फिल्डिंग, कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. पहिल्याच बॉलवर पहिला बॉल डॉट. सुरुवात गोलंदाजीमध्ये अतिशय चांगली करताना दिसतोय गोलंदाज अमोल. सर्कलमध्ये बघितलं ऑफ साइडला एक शॉट थर्डमॅन दिसतो. पॉइंटला फिल्डर, कव्हरला फिल्डर, एक मिड ऑफ थोडासा वाईडिश. मिड ऑन अगदी स्ट्रेट दिसतो आपल्याला. फाईन लेगला एक फिल्डर. हो, फटका तर चांगला आहे. चांगला स्लॉक केलाय बॉलला. मिड विकेटच्या दिशेने बॉल जातो. फिल्डर डीप मध्ये आहे. चांगला थ्रो होईल का नाही. 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 रन्सने आपला टीमचं खातं ओपन करतोय निशांत. निशांत आणि चंदन ही जोडी मैदानामध्ये आहे. मागच्या मॅच मध्ये चंदनने लाजवाब कमालीची अद्भुत बॅटिंग केली होती. ओव्हर द विकेट. चांगला फटका आहे. कुठलाही फिल्डर नाही आहे. लॉंग लेगच्या दिशेने बॉल जाईल. बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. 4 रनचा चौकार. चांगला फटका फलंदाज निशांतच्या बॅटमध्ये येतोय आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 6 रन्स. 6 विदाउट लॉस. 5 षटकाचा सामना आहे. कमीत कमीत 60 धावा यायला पाहिजे. एक चांगले टोटल आपण म्हणू शकतो. 55 ते 60 धावा जर आल्या तर नक्कीच एक चांगलं टोटल म्हणू शकतो आपण. फुल टॉस बॉल. स्विंग केले बॉलला. डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगला एफर्ट पाहायला मिळतोय. मात्र पंच नक्कीच त्या ठिकाणी जे प्रेक्षक आहेत षटकार घोषित केला जातोय. समाचार घेतला. फुल टॉस बॉलवर फुल टॉल वसूल केले फलंदाज निशांतने. स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर आहे. पुन्हा एकदा 2चा कॉल. मात्र वेट हा कॉल दिला चंदनने. फक्त एकच धावेवर समाधान मानलं दोन्ही सुद्धा बॅटरने. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 13 रन्स. 13 विदाउट लॉस. अंतिम 1 बॉल शेष. चांगलं टोटल आपण म्हणू शकतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 5 बॉलमध्ये हे धावा अतिशय चांगल्या. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा चांगला फटका. फाईन लेगच्या दिशेने बॉलला पाठवलाय चंदनने. सरळ 4 रनसाठी चौकार. नो बॉलचा इशारा. पाच धावा येतील आणि या 5 धाब्याने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 18 रन्स. अंतिम 1 बॉल शेष. सुरुवात दमदार धमाकेदार सुरुवात म्हणू शकतो आपण अंश 11 या टीमची. शेवटचा बॉल घेऊन जातोय अमोल. फ्री हिटचा हा बॉल. गॅप मध्ये पुन्हा एकदा चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर पाठवून दिले बॉलला. चौकारासाठी 4 रन.
चौकार येतोय. टीमचं टोटल जाऊन पोहोचते 22 वर. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण म्हणू शकतो की फ्लाइंग स्टार्ट मिळालेली आहे ती अंश 11 या टीमला. 22 वर कुठलाही विकेट नाहीये. मागडे टाकले षटक. पहिलं षटक कॅप्टन अमोलने. कमबॅक करावा लागेल. इतर गोलंदाजांना कमी धावा द्याव्या लागतील, विकेट घ्यावे लागतील. पहिल्या ब्रेक थ्रूच्या शोधामध्ये आहे फिल्डिंग करणारी टीम सचिन मास्टर ब्लास्टर. आतापर्यंत सचिन मास्टर ब्लास्टर टीमने खरोखरच मास्टर ब्लास्टर खेळ केलेला आहे. मात्र या मॅच मध्ये बघूया सेमीफायनलचा हा मॅच. सचिन हो डाऊन डे लेग हा बॉल. व्हाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळेल. पहिले एक्स्ट्रा रन या इनिंग मध्ये टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. स्कोर जाऊन पोहोचतोय 23 वर. 23. पुन्हा स्वतः ऑनर आहे सचिन गोलंदाजी मार्कवर. हो ह्या वेळेला फक्त मनगटाच्या साईडने फ्लिक केले बॉलला. स्क्वेअरलिशच्या दिशेने बॉल जातो. चांगली फिल्डिंग होते. फक्त एक रन मिळते. एकने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 24 रन. 24 लॉस ऑफ नन. चांगली धावसंख्या आतापर्यंत आपण म्हणू शकतोय. अशाच प्रकारची जर धावसंख्या रचली तर पुन्हा एकदा 75 पेक्षा जास्त धावा आपल्याला पाहायला मिळतील पहिल्या इनिंग मध्ये. राऊंड विकेट. ओ थोडीशी इनसाइड एज लागली होती. बॉल येतोय फाईन लेगच्या दिशेने. सर्कलचा फिल्डर सर्कलच्या 2 पावलं बाहेर निघून बॉलला अडवतोय. मात्र तोपर्यंत एक रन कंप्लीट, एक धाव काढण्यासाठी रोखू शकला नाहीये फलंदाजांना. फाईन लेगचा फिल्डर एकने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 25 रन. सचिन सध्या जर बघितलं पहिला व्हाईट बॉल जरूर टाकला, मात्र मोठा फटका मारण्याची मुभा दिली नाहीये. ओ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. कोणताही फिल्डर नाही. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. ऑफ ड्राईव्हचा एक जबरदस्त फटका. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह केलं होतं. फलंदाज निशांत जबरदस्त बॅटिंग करताना दिसतोय या मॅच मध्ये. पुन्हा एकदा तोच फटका. मात्र फिल्डर मिड ऑफला. पुन्हा एकदा लॉफ्टेड टॉप ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मात्र मिड ऑफचा फिल्डर थोडासा चुकी करतोय. कॅच सुटला जातोय. एक जीवनदान मिळते फलंदाज निशांत याला. 2 रन्स कंप्लीट करतात दोन्ही बॅटर आणि या 2 रननी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 31 रन. 31 विदाउट लॉस. ओहो पिकअप शॉट. बॉलला सरळ पाठवलं स्क्वेअर लेगला. बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. सिक्सर. तर धावसंख्या आहे 37 रन. 1 गडीच्या मोबदल्यात. आर्यन येतोय नवीन फलंदाज. फलंदाजीसाठी अंतिम बॉलवर विकेट घेण्यामध्ये यशस्वी झालेला आहे गोलंदाज सचिन. थोडासा महागडा ठरला होता सचिन. जर आपण बघितलं तर जवळजवळ 15 धावा खर्च केल्या होत्या 5 बॉल मध्ये. शेवटच्या बॉलवर मात्र विकेट मिळते सचिन याला. तिसरं षटक टाकण्यासाठी येतोय हर्षल. चला वेळेबद्दल सहकार्य करायचं प्लीज.
चंदन मुकादम स्ट्राइक एंडला. एक चांगला टेक्निकल बॅटर म्हटला जातो चंदन याला. रेडी नव्हता चंदन खेळण्यासाठी. लॉंग ऑनला फिल्डर, डीप मिड विकेट आहे, डीप स्कोर लेग आहे. लॉंग लेगच्या दिशेने फिल्डर दिसतोय. डीप मध्ये ऑन साइडला हे फिल्डर. फुल टॉस बॉल, पुरेपूर समाचार. पुन्हा एकदा बॉलला पाठवले डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोर लेगच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार, सिक्सर. केले फुल टॉस बॉलवर आणि या 6 टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 43 वर. आणि खरोखरच असं वाटायला लागलेलं आहे सुभाष धुमाल सर की आता पुन्हा एकदा आपल्याला 70 पेक्षा जास्त धावा पाहायला मिळतील. ज्या प्रकारची बॅटिंग होते या इनिंग मध्ये. चंदन आतापर्यंत बघितलं तर वैयक्तिक खेळतोय 15 वर. हो, चांगला बॉल. यावेळेस लेग कटर होता. अपील केली जाते क्वाड बॅनची, मात्र बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. अपील जरूर झाली होती. चांगला लेग कटर टाकला यावेळेला. एंगल चांगलं बनवलंय गोलंदाज हर्षलने. हा तो डॉट बॉल. भरपूर वेळेनंतर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो या इनिंग मध्ये. या इनिंगचा पहिला बॉल डॉट पाहिला होता, त्यानंतर हा पहिला, नंतर हा दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर हर्षल. पुन्हा एकदा फटका चांगला गॅप मध्ये सुद्धा आहे. कुठली संधी नव्हती फिल्डरला. बॉल निघून जाईल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. अप्रतिम फटकेबाजी चंदनच्या बॅट मधून. चंदन जाऊन पोहोचतो वैयक्तिक 19 वर, 19 वर. हुकचा फटका, इम्प्रोव्हायझिंग हुक शॉट. फायलेगच्या बाहेर बॉलला पाठवलाय. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 चौकार ठोकतोय फलंदाज चंदन. आवाज येईल 51 धावा. हाफ सेंचुरी पूर्ण झालेली आहे. ती अंश 11 या टीमची. जबरदस्त बॅटिंग. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या 50 ही पार केलेली आहे. म्हणजे नक्कीच धावसंख्या भरपूर होणार आहे. हो, आणखीन एक चांगला कटर टाकला होता यावेळेस. तो डॉट बॉल, स्विंग अँड मिस. अंतिम एक बॉल शेष. जवळजवळ या ओव्हर मध्ये सुद्धा 14 धावा आतापर्यंत खर्च करतोय गोलंदाज हर्षल. पहिल्या ओव्हर मध्ये 22 धावा खर्च केल्या होत्या अमोलने. दुसऱ्या ओव्हर मध्ये 15 खर्च केल्या होत्या सचिनने. अंतिम एक बॉल शेष. ओ, हवेत बॉल आहे. फटका फसलाय. स्वतः विकेट किपर त्या ठिकाणी गेला होता. गोलंदाज सुद्धा आला होता. कॅच सुटला जातोय. चंदनचा कॅच महत्वाचा होता. 2 रन्स पूर्ण आणि जीवनदान मिळते फलंदाज चंदनला. 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर. 53 ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे अंश 11 या टीमची 53 वर 1 गडी बाद. असं वाटते की हे टोटल आता डेंजर झोन मध्ये जाताना दिसतंय. ज्या प्रकारची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते ना, 80च्या वर धावा जातील काय असं वाटू लागलेलं आहे. अद्याप 12 बॉल शेष. बघूया 12 मध्ये जर 30 धावा आल्या तर 80 क्रॉस. 12 मध्ये जरी 12 आल्या तरी सुद्धा 65 होतील. 65 धावा जरी झाल्या तरी सुद्धा एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतोय. कारण ना या फ्लड लाईट मध्ये
60 पेक्षा जास्त धावा झाल्या तर नक्कीच एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतोय. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय, नीरज येतोय, बॉलिंग ट्रॅकवर. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव, फाईन लेगला फिल्डर शॉट मध्ये लावला जातोय सर्कल मध्ये. नीरज पहिला बॉल घेऊन जाईल, स्ट्राइक एंडवर आहे आर्यन. पहिलाच बॉल, चांगला अँगल बनवलाय यावेळेला. सरळ बॉल जातो विकेट किपरच्या हातामध्ये. सचिन विकेट किपर चांगली विकेट किपिंग करताना दिसतोय. हा येतोय पहिलाच बॉल डॉट. कमबॅक करावं लागेल उर्वरित 2 गोलंदाजांना अंतिम दोन्ही ओव्हरमध्ये, कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये भरपूर धावा आलेल्या आहेत. सामना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी चांगली बॉलिंग करावी लागेल. फटका फसलाय, कॅचची शक्यता, स्वतः गोलंदाज नाही पोहोचू शकलाय बॉल पर्यंत. 1 रन या ठिकाणी पूर्ण केली जाते. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 54 रन्स, 54, लॉस ऑफ 1 विकेट. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. अद्याप 10 बॉल शेष आहेत आणि या ओव्हरमध्ये कुठेतरी असं वाटतंय की हात मोकळं करण्याची संधी दिलेली नाहीये पहिल्या 2 बॉलमध्ये. मात्र या वेळेला फलंदाज चंदन मुकादम स्ट्राइक एंडवर येतोय आणि चंदन समोर कुठलाही गोलंदाज असो ते प्रत्येक गोलंदाजाला चांगली दिशा दाखवलेली आहे, बाउंड्रीची दिशा दाखवलेली आहे चंदनने. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर नीरज पुढील बॉल घेऊन जाईल चंदनसाठी. यावेळेस फक्त मोडलेल्या बॉलला मिडविकेटच्या दिशेने अगोदरच विचार केला होता की 2 धावा पूर्ण करायच्या आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता. डिरेक्ट हिट जरूर लागला होता मात्र आपल्या पॉपिंग क्यूज मध्ये पोहोचला होता चंदन. 2 रन्स कंप्लीट, 2 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय अब तक 56, 56, लॉस ऑफ 1 विकेट. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. तर या ओव्हरमध्ये नक्कीच आपण म्हणू शकतो की चांगली बॉलिंग करताना दिसतोय आतापर्यंत नीरज हा गोलंदाज. पुन्हा एकदा नीरज बॉलिंग ट्रॅकवर. चांगला फटका आहे, लॉंग ऑफच्या दिशेने जाईल बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार, सिक्सर. जबरदस्त फटका होता. थोडस पुढे स्लॉट मध्ये बॉल आला, लॉफ्ट केलं ते बॉलला आणि पाठवलं सरळ लॉंग ऑफच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. जवळजवळ या मॅच मध्ये बघितलं चंदनच्या बॅट पडून येणारा हा दुसरा षटकार होता. या इनिंग मधला चौथा षटकार. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 62 रन्स, 62. 1 गडीच्या मोबदल्यात जबरदस्त टोटल स्कोर. कुठेतरी डेंजर झोन मध्ये जाताना दिसतो आपल्याला. ज्यावेळेस बॅटिंग साठी दुसऱ्या इनिंग मध्ये येईल सचिन मास्टर ब्लास्टर टीम, थोडस प्रेशर असेल या स्कोरचं. वैयक्तिक 33 वर बॅटिंग करताना दिसतोय फलंदाज चंदन. मागच्या मॅच मध्ये 30 केल्या होत्या, या मॅच मध्ये आतापर्यंत नॉट आउट 33. पुन्हा एकदा बॉलला खेळून काढला जातोय वाईड स्पीड ऑनच्या दिशेने. 1 धाव पूर्ण, पुन्हा 2चा कॉल आहे. पहिली धाव अतिशय जोरात काढली होती, थोडस प्रेशर बनवलंय फिल्डरवर. गॅप मध्ये फटका खेळला होता. 2 रन्स पुन्हा एकदा पूर्ण करतोय. मोठे फटके सुद्धा येतात, सेन्सिबल क्रिकेट सुद्धा पाहायला मिळते. चंदनच्या बॅट मधून अप्रतिम बॅटिंग करताना दिसतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 64 वर. अंतिम 1 बॉल शेष असेल नीरजच्या या षटकामधला. थोडासा क्रॉस रनअपनी धावताना दिसतोय नीरज. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. फुल लेनचा बॉल या वेळेला चुकतो फलंदाज. स्वीपच्या अंदाजामध्ये खेळायचा होता. डॉट बॉल जातोय. ओव्हरची होते समाप्ती आणि अशा प्रकारे 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 80 टीमची 64 रन 1 गडीच्या मोबदल्यात. कुठेतरी थोडस कंट्रोल केलंय या ओव्हरमध्ये. नीरजने 11 धावा दिलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 22, दुसऱ्यामध्ये 15, तिसऱ्यामध्ये 16 आणि त्याचा जर आपण अंदाज घेतला तर नक्कीच हे षटक थोडस चांगलं म्हणू शकतो आपण. मात्र 10+ धावा तर दिलेल्याच आहेत. षटकार आल्यानंतर सुद्धा 11 धावा दिलेल्या आहेत गोलंदाज नीरजने. 2 बॉल डॉट सुद्धा केलेत या ओव्हरमध्ये. विकेट नाहीये. अंतिम 1 बॉल शेष, अंतिम 1 ओव्हर शेष आणि बघूया अंतिम षटकामध्ये किती धावा जमतील, किती धावांचं टार्गेट. 10 जरी आल्या तरी सुद्धा पुन्हा एकदा 75चा आकडा आपल्याला पाहायला मिळेल टार्गेट मध्ये.
हर्षद येतोय बॉलिंग ट्रॅकवर, लेफ्ट आर्मर आहे, चांगला लेग कटर टाकतोय हर्षद. मागच्या मॅच मध्ये सुद्धा हर्षदने चांगली बॉलिंग केली होती. तोच बॉलर पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंपने बॉलिंग करेल. समोर फलंदाज दिसतोय आर्यन. पहिला बॉल आर्यनसाठी. फटका तर चांगला आहे, वाडिश लॉंगच्या दिशेने फिल्डर समोर येतोय. अतिशय चांगली फिल्डिंग, फक्त एकच रन मिळेल, एकपेक्षा जास्त काही नाहीये. एक ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 65 रन्स. 5 बॉल शेष अंतिम या इनिंग मधले. UCN लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केले जाते. या एकता प्रीमियर लीग 2026 सीझन दुसरं आहे. मागच्या सीझन पासून सुरुवात झालेली आहे या टुर्नामेंटला. चांगला फटका, पुन्हा एकदा दिशा दिली आणि मिस फिल्डिंग. लॉंग लेगच्या बाहेर बॉल निघून जाईल, बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. स्कोर बोर्डवर 73 रन्स. अद्यापही 3 बॉल शेष. 43 वर बॅटिंग करताना दिसतोय चंदन. 7 धावा दूर, 3 बॉल आहेत. बघूया आपला हाफ सेंचुरी पूर्ण करेल का चंदन. फुलटॉस बॉल होता स्वीपच्या अंदाजामध्ये, डीप स्क्वेअरच्या दिशेने. चांगली फिल्डिंग, थ्रो होईल. स्ट्राईक एंडला मात्र त्या अगोदर 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 75 रन्स. 45 वर जाऊन पोहोचतोय फलंदाज चंदन मुकादम. अर्धशतक जर पूर्ण केलं तर या एकता प्रीमियर लीग मधलं हे 5वं अर्धशतक असेल, ज्यामध्ये आपण बघितलं नितीन गवळी ज्याच्या नावावर 2 अर्धशतके आहेत, जितू गवळीच्या नावावर 1. आणि जबरदस्त फटका, स्लॉक हिट केलाय यावेळेला. स्लॉक स्वीपच्या अंदाजामध्ये पाठवल्या बॉलला, बाउंड्रीच्या बाहेर षटकार. आणि हाफ सेंचुरी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे ती चंदन मुकादम यांनी. कॉंग्रॅच्युलेशन. धावफलकावर 81 रन आणि हे 5वं हाफ शतक आपल्याला पाहायला मिळतंय. चंदन यांनी जबरदस्त बॅटिंग केली. पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट आहे लॉंगच्या दिशेने. कॅच सुटला जातोय आणि हा बॉल निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. धाव संख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 87 रन्स आणि 28 रनचं एक मोठं टार्गेट असेल फायनल मध्ये जाण्यासाठी. सचिन मास्टर ब्लास्टर या टीम समोर अप्रतिम बॅटिंग केली आहे ती चंदन मुकादम याने आपल्या टीम साठी बनवलेल्या 57 रन्स नॉट आउट. जबरदस्त बॅटिंग, डगआउट मध्ये नक्कीच त्याचं टाळी वाजून स्वागत केलं जाईल. जबरदस्त बॅटिंग केली आहे. पहिल्या इनिंगची समाप्ती होते. बघूया 88चं टार्गेट कसं चेस करेल याचं धावतं वर्णन करण्यासाठी मायक्रोफोनवर येतील माझे गुरुवर्य डॉक्टर गवली सर. चल दुसरी इनिंगला जशी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा सज्ज होतील कॉमेंटेटर सुभाष धुमाल सर.
सेकंड सेमीफायनलला आपण पाहतोय. भूषण मुकादम यांनी जो पारितोषिक वितरण सोहळा आहे तो होईपर्यंत कुठेही जायचं नाही. नक्कीच त्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळते आणि त्यांना विनंती देखील केली जाते की आपण इथून कुठेही जायचं नाही. पहिला चेंडू इथे मात्र जोरदार अपील, पंच सहमत नाहीत. मात्र पहिल्या चेंडूवर पूर्णपणे बेट चकित केलेले आहे ते फलंदाजाला गोलंदाजाने. पहिला चेंडू चांगल्या प्रकारे हाताळताना गोलंदाज चंदन पाहायला मिळतोय. अगदी पहिल्या चेंडूवर बंधन देखील पाहायला मिळत आहे. सचिन मडवी यांनी जर अर्धशतक झलकावलं तर नितीन गवळी आणि भावेश पाटील यांच्याकडून पारितोषिक असणार आहे. हजार रुपयाचं पारितोषिक म्हणजे 2000 रुपयाचं पारितोषिक त्यांना दिलं जाईल. ओ व्हॉट एफर्ट आपण बघतो, गेट एफर्ट. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, क्विक थ्रो देखील पाहायला मिळते. एका हाताने नक्कीच एक हात का कमाल दाखवताना क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. आपला हात जगन्नाथ हे दाखवून देताना क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. हो यावेळी मात्र प्लॅन मिस. एक मोठं लक्ष आपण पाहतोय. तब्बल आपण जर बघितलं तर पहिल्या डावामध्ये चंदन याच्या अर्धशतका जोरावर अंश 11 संघाने धावपलीवर धावा जोडल्या आहेत. त्या 87 आणि 88 धावांचं एक मोठं लक्ष इथे मध्ये सचिन मास्टर ब्लास्टर संघासमोर उभा केलेलं आहे. इथे मात्र मिश्राम फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर आहे आणि चेंडू निघून जाते सीमा पार. षटकार. इथे आणखीन एक मोठा फटका केल्याचा प्रयत्न. एक हॅपन टफ चान्स तिथे नक्कीच पाहायला मिळाले होते एस्टेकच्या सुदेशसाठी. तब्बल 88 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करताना आपण सचिन मास्टर ब्लास्टर हा संघ. पहिलं षटक मार्गस चंदन पहिलं षटक हाताळताना. हो प्लॅन मिस. इथे मात्र पीठ होते, रनआउटची संधी निशाणा साधला गेलेला नाही. इथे आपण सुदेश लहानपणी गोट्याने लगोरी कमी केलेला आहे. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाची समाप्तीनंतर कुठेही धावांचा पाठलाग करताना दिसत नाही सचिन मास्टर ब्लास्टर हा संघ. एक षटकाचा अपवाद वगळला तर या षटकामध्ये चंदन यांनी अपूर्णपणे बंधन घातलेले सचिन मास्टर ब्लास्टर या संघाच्या फलंदाजांवर. सेकंड सेमीफायनल आपण बघतो अंश 11 विपक्ष सचिन मास्टर ब्लास्टर या दोन संघामध्ये. स्वयंभू युवा प्रतिष्ठान जितू गवळी यांचा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. फायनलचं तिकीट या संघाने बुक केलेलं आहे. अमोल मुकादम हा शेवटपर्यंत जर टिकला तर प्रवीण भालेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक अमोल याला दिलं जाईल. क्या बात आहे. अमोल जर शेवटपर्यंत टिकला तर 500 रुपयाचं पारितोषिक त्याच्यासाठी असणार आहे. नितीन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना पाहायला मिळतंय. दुसरं षटक अर्थात पेटूचं दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवले गेलेले आहे. तर नितीन याचा सामना करत फलंदाज सचिन मडवी. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या मधोमध चेंडू घेता आला नाही. प्रयत्न केला जातो सचिन मडवीकडून मोठ्या फटके खेळण्याचा, मात्र त्यामध्ये त्याला फक्त एकाच वेळी यश आलेलं आहे. एक मोठा फटका, एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय.
हो, लॉब केलं चेंडूला. लॉब डेट फटका इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जाईल सीमा पार वॅकन एरियामधून हा चौकार. रिझन मधून आणि त्यानंतर हा चौकार लॉंग ऑफ रिझन मधून वसूल करताना फलंदाज सचिन मडवी या जे सचिन मार्शल ब्लास्टर संघाचे या टीम ऑनर देखील आहेत, त्यांच्या माध्यमातून सलगचे 2 चौकार पाहायला मिळत आहेत आणि संघाची धावसंख्या चौकाराने पोहोचलेली ते 15वर. हो, खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर हवाई फायर आणि हा चेंडू थांबणार नाही, निघून जाईल सीमाच्या बाहेर. सचिन आला रे आला, षटकार. धावसंख्या 21-21. हो, यावेळी मात्र हुक केलेल्या चेंडूला हुकचा फटका आणि हा चेंडू निघून जाते लॉंग लेग रिझन कडून. इथे मात्र सीमा पार चौकार. डान्स देखील आपल्याला पाहायला मिळतोय एकता प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये. फुलटा चेंडू एलिव्हेशन प्राप्त करू शकला नाही, गॅप इथे मात्र शोधू शकलेलं नाही. खरं तर गॅप मध्ये खेळलो होतं, मध्ये चांगली क्षेत्रक्षम पाहायला मिळते आणि इथे आपण पाहतोय रनआउटची संधी देखील निर्माण झालेली आहे. अमोल इथे रनआउट होता होता वाचतोय, ते मंद पावलाने तो आपल्या क्रीज मध्ये देखील पोहोचताना पाहायला मिळतोय. 2 षटकाचे खेळ देखील समाप्त. 2 षटकाचे समाप्तीनंतर धावसंख्या सचिन मार्शल ब्लास्टर संघाची पाहायला मिळते ते धावफलकावर 26 धावा, 26 विदाउट लॉस. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. उमेश बॉलिंग ट्रॅकवर. हो, यावेळी मात्र हेलिकॉप्टर फटके तर आपल्याला पाहायला आहेत, मात्र हेलिकॉप्टर चेंडू पाहायला मिळतोय. खराब चेंडू पाहायला मिळत आणि संघाची धावसंख्या तो मात्र सिंगल निवडताना पंचांचा 9 बॉलचा इशारा आणि अन्सारी सरांचा
फॅन देखील फिरताना पाहायला मिळतोय. ओ हो हो, फुल पॉवरफुल, वंडरफुल आणि चेंडू होतोय सीमाच्या गोल. षटकार. सचिनच्या बॅट होताना उत्तुंग षटकार आणि ह्या चिमुकल्यांचा टेंगा डान्स देखील आपल्याला पाहायला मिळतोय. उमेश आपण पदे उमेशच्या विरुद्ध हा षटकार. उमेशचं स्वागत या भव्य फटक्याने करताना फलंदाज सचिन मडवी पाहायला मिळतोय. हो, यावेळी मात्र आपण पाहतोय या दिशेमध्ये भरकटाना गोलंदाज पंचांचा इशारा येतोय वाईट. आव्हान तर 10 वाढच्या रूपाने धावसंख्येमध्ये भर धावसंख्या पोहोचली ती 34 वर. 34 आव्हान आपण पाहतोय डबल 8 अर्थात 88 धावांचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे. एकता प्रीमियर लीग 20-26 मित्रांनो आपण पाहतोय आणि या स्पर्धेमधील सेमीफायनलचा सामना पाहायला मिळतोय. हो हो हो, खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर. चेंडूला भिरकावून दिले सीमा बार, सीधी बॅट, नो बकवास. षटकार. कभी रॉंग नाही होता आणि सध्या सचिन मार्शल ब्लास्टर संघाचा हा डॉन सचिन मडवी या डॉन सारखी फलंदाजी करताना देखील पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या पण बघता बघता पोहोचलेली ते या 40 वर आणि वैयक्तिक 38 या धावसंख्येवर सचिन मडवी फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. ज्याप्रमाणे पाठलाग करायला हवाय त्याप्रमाणे पाठलाग सचिन मार्शल ब्लास्टर संघाकडून सचिन मडवी करताना पाहायला मिळते. वन मॅन आर्मी एकाकी किल्ला लढवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि सचिन या नावामध्ये खूप दमखम आहे. सचिन हे नाव खूप मोठं आहे. जैसा नाम वैसा काम. पुन्हा एकदा इथे मात्र आपण एलिव्हेशन प्राप्त करू शकला नाही. समोर केलेल्या 20 मध्ये धाव घेतली जात नाही. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीवर पाहायला मिळते ते 40. इथून 48 धावांची अजूनही आवश्यकता आहे. येणारे 15 चेंडूचा खेळ शेष आहे. मात्र जोपर्यंत सचिन मडवी खेळपट्टू आहे तोपर्यंत सचिन मार्शल ब्लास्टर संघाच्या विजयाची आशा पल्लवीत असणार आहेत. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. आणि अखेर दुसरी धाव देखील फलंदाज कंप्लीट करतात. लेगबाजचा इशारा पंजाकडून येतोय. 2 धावे इथे फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावने सचिन मार्शल ब्लास्टर संघाची धावसंख्या पोहोचली ती 42 वर. 42. तिसरं षटक मार्गस्थ पण उमेश तिसरे अदलताना अंश लेवन या संघाकडून. हो, या चॉप करण्याचा प्रयत्न होता. वाईट यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय. या चेंडूवर कुठल्या प्रकारचे धाव नाही. हा चेंडू निर्धाव पाहायला मिळत आहे. 88 धावांचं लक्ष आहे. सचिन मार्शल ब्लास्टर संघ 88 लक्षाचा पाठलाग करताना आतापर्यंत धावा झालेल्या त्या धावपलीवर 42 धावा. हो, यामध्ये सरळ बॅट नाही हा फटका केलेला आहे. 1 सेकंड, सीधी बॅट, नो बकवास. षटकार. हाय हँडसम. सचिन आला रे आला. संपलेल्या 3 षटकांची समाप्ती नंतर धावसंख्या स्कोरवर झालेली ती 48. येणाऱ्या 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे.
आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये इथून 40 धावांची अजून आवश्यकता आहे. वैयक्तिक 44 धावसंग्रह सचिन मडवी फलंदाजी करतोय आणि त्याने जर हे अर्धशतक पूर्ण केलं तर एकता प्रीमियर लीग स्पर्धेमधील 6वं अर्धशतक पाहायला मिळेल. या अगोदर एकाच सामन्यामध्ये जितू गवळे आणि नितीन गवळे यांच्याकडून अर्धशतके पाहायला मिळाली होती. या डावामध्ये देखील आपण बघितलं तर पहिल्या डावामध्ये अर्धशतक पाहायला मिळालं होतं चंदन याच्याकडून. पाहू या सामन्यामध्ये तशाच प्रकारचं अर्धशतक दुसऱ्या डावामध्ये देखील त्या सामन्याप्रमाणे पाहायला मिळेल का. सचिन मडवी सध्या अर्धशतकाच्या उंबाट्यावर देखील पाहायला मिळत आहे. सामना अजूनही संपलेला नाही हे दाखवून देताना आपण बघतोय सचिन मार्शल राष्ट्र संघाचा सचिन मडवी 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये इथून 40 धावांची अजून आवश्यकता आहे. अमोलचं देखील कौतुक करावं लागेल. अमोल यांनी सचिन याला चांगली साथ दिलेली आहे आणि जे धावसंख्या झाले 48 त्यामध्ये अमोलच्या एका धावेचं योगदान नाही. एक चांगली साथ अमोल यांनी सचिन याला दिलेली आहे. गोलंदाज चैतन्य येतोय बॉलिंग ट्रॅकवर. हो याला मात्र दिशांत चेंडू आणि हा चेंडू निघून जातोय. पाहूया काय घडलंय तिथे. सीमा पार तर चेंडू गेलेला आहे. पंचांचा वाढचा इशारा. आता मात्र तिसऱ्या पंचांकडे निर्णय सुपूर्द केला जातोय. सुप्रीम कोर्टामधून आता मात्र हाय कोर्टामध्ये व्हाईट प्लस 4 अशा 5 धावा आपल्यामध्ये जोडल्या जात आहेत. आणि फलंदाज देखील बाद झाले आपण बघतोय.
सुरुवात झालेली आहे. नवीन वर्षाची सुरुवात आपल्याला चांगली करायची आहे, हे देखील विसरून चालणार नाही. तर सामना सुरू होतोय. ह्या 5 धावा एक धावफलकामध्ये जोडल्या जात आहेत. यानंतर कुठलाच तिसऱ्या थर्ड अंपर दिला जाणार नाही. ऑनफिल्ड पंचाचा निर्णय कायम असणार आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती झालेली आहे ती 53. आणि आता मात्र 12 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 35 धावांची अजूनही आवश्यकता आहे सचिन मास्टर ब्लास्टर या संघाला विजयासाठी. हो यावेळी मात्र सुरेख फाटका खडे स्टँड अँड डिलेवर चेंडू निघून जाते कव्हर इजर मधून. सीम आभार चाबुक शॉट चौकार. ऑनफिल्ड पंचाचा निर्णय कायम असणार आहे. हायकोर्ट बंद झालेले आहेत कारण टाइम खूप झालेला आहे. हुक केल्या चेंडूला हुकचा फटका आणि हा चेंडू निघून जातोय. सीमा पार षटकार. केलं होतं की मेलेल्या कोंबड्या लागेचं भय नसतं. हो यावेळी काय घडलंय तर यशपेक्षा चेंडू स्वतःला पाहायला मिळतो आणि इथे मात्र धावा शोधून काढल्यात. एक सचिन होल देण्याचा प्रयत्न करतोय. पंचाचा इशारे तो बाईच धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती झालेली एकूण 64 धावा. सामना बनताना पाहायला मिळतोय कारण इथून 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 8 चेंडूचा खेळ शेष 8 चेंडू आणि 24 धावा. सचिन साठी आता मात्र एक चांगल्या प्लॅटफॉर्म पाहायला मिळतोय. तो जोपर्यंत खेळपट्टर आहे तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत देखील असणार आहेत. हो हो स्टँड अँड डिलेवर खडे शतरक्षक बनेल प्रेक्षक त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल. सीमा पार आणि अर्धशतक देखील पूर्ण होताना या स्पर्धेमधील 6वं अर्धशतक झळकवताना सचिन आला रे आला. सचिन मडवी सचिन मडवी आपण बॅट उंचावचे आहे. सचिन मडवी नक्कीच आपण पाहतोय सचिन मडवीच्या बॅट मधून हे अर्धशतक पाहायला मिळतंय. हो फुलटा चेंडू फाईन केलेल्या चेंडूला फाईन लेग रिजन मधून चेंडू निघून जातोय. सीमा पार 4 धावांसाठी चौकार. सचिन मडवी देखील हेच म्हणत असेल मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घ्या आणि आम्हाला जो कोणी नडतो इथे मात्र जो नडतो त्याला फोडतो असं सचिन मडवी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र समीकरण पाहायला मिळतोय 6 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 6 चेंडूमध्ये इथून 14 धावांची आवश्यकता आहे.
सामना पूर्णपणे बनलेला आहे आपण पाहतोय आणि कुठल्या प्रकारचा फलंदाजी इथे बाद झालेला नाही. सहा चेंडू आणि 14 धावा. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज निशान सज्ज होताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. निशाण्याचा सामना करेल फलंदाज अमोल, जो वैयक्तिक 10 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. एक चौकार एक षटकार देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेला आहे. ओ हो हो, यावेळी मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता, फान खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू जातो स्क्वेअर ऑफ द विकेट. एक सिंगल रन फलंदाज पूर्ण करतात आणि आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या झाली ते 75. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे आणि पहिल्या विकेटसाठी तब्बल 75 धावांची भागीदारी देखील या डावामध्ये पाहायला मिळते. मात्र या स्पर्धेमधील विक्रम 90 धावांचा आपण पाहिलेला आहे. जितू गवळे आणि पोलार्ड यांच्या नावे 90 धावांची भागीदारीचा विक्रम या स्पर्धेमध्ये या अगोदरच आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. हो 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 हो, ढगात हा चेंडू निघून जातोय सीमा पार, षटकार. पैसे जमा करा आपण, कारण आम्हाला असं वाटतं आता नाबाद राहील. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा चेंज होताना आपण बघतोय. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 7 धावा हा इक्वेशन पाहायला मिळतंय. अगदी ह्या चेंडू आपण बघितला तर सचिन मडवी आणि भाऊ पाटील यांच्या दिशेने खेळला होता. भाऊ पाटील कालच्या दिवशी ज्या डोंगरावरून जाणार होते घरी, त्या दिशेने हा चेंडू अगदी त्यांना आजचा रस्ता देखील दाखवताना हा चेंडू पाहायला मिळतोय. 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. यावेळी लॉर फुलटा चेंडू समोर करण्याचा प्रयत्न, एक सिंगल रनचा फलंदाज पूर्णतः दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण करताना मात्र फलंदाज बाद. इथे मात्र कहाणे में ट्विस्ट और मैच बनती हुई सुपर हिट. मात्र चेंडू शिल्लक आहेत 3 आणि 3 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू मध्ये 6 धावा जर पूर्ण केल्या नक्कीच तर हा सामना जिंकेल सचिन मास्टर ब्लास्टर हा संघ. हो, यायलो मात्र मिडविकेरी मध्ये आणि हा चेंडू निघून जातोय सीमा पार, मोके पे चौका. मस्ट निडेड 4 आपण पाहतो फलंदाज हर्षलच्या बॅट मधून. चेंडूने 2 धावांची आवश्यकता. सामना जर बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हर. हो, फ्लिक केलेल्या चेंडूला स्कोर इज लेवल आणि विजयी धाव देखील पूर्ण केली जाते. विजय संपादन करताना सचिन आला रे आला. सचिन मडवी यांचा संघ, सचिन मास्टर ब्लास्टर आणि अमोलला नाबाद राहिलेल्या 500 रुपयाचं पारितोषिक अमोलसाठी देखील जमा करायचं आहे. राजू पाटील साहेब इथे आहेत का? कारण जे अर्धशतक पूर्ण केलेल्या सचिन मडवी याने त्यांच्यासाठी देखील आपल्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आपण देखील जमा करायचं आहे. तर या समय मेहनत मैच नो डाउट 1 मैन आर्मी जब तक तोड़ेगा नहीं तब तक छोड़ेगा नहीं. तो या सचिन मास्टर ब्लास्टर संघाचा 1 मैन आर्मी ठरलेला आहे सचिन मडवी.
सचिन मडवी जो चेंडूला बडबड बडवी आणि चेंडूला अक्षरशः बडवलेला आहे, तो सचिन मडवी ठरलाय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. तर अमोल यास ₹500 पारितोषिक देखील दिलं जाईल.